नमस्कार, सप्ततारा न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। आज सोमवार दिनांक 6 मे 2024 न्यूज बुलेटिनमध्ये जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। कोरेगाव तालुक्याच्या दक्षिण भागातील शेतकऱ्यांच्या आक्रमक पवित्र्यामुळे प्रशासन आणि जलसंपदा विभाग नमले पाणी देण्यास तयारी दर्शवली। लोकसभा निवडणुकीवरील बहिष्कार अखेर मागे। लोकसभा निवडणुकीच्या मतदानाच्या आदल्या दिवशीच जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी धोमढावा कालव्याचे रोटेशन अचानक बंद केल्याने कोरेगाव तालुक्याच्या दक्षिण भागातील शेतकरी संतप्त झाले होते। जलसंपदा विभागाच्या कारभाराच्या विरोधात या शेतकऱ्यांनी थेट लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला होता। दुपारनंतर प्रशासकीय पातळीवर बऱ्याच घडामोडी घडल्या आणि जलसंपदा विभागासह प्रशासनाने दक्षिण भागात पाणी देण्याचा निर्णय जाहीर केला। तसे पत्र संबंधितांना दिले। त्यामुळे शेतकऱ्यांनी लोकसभा निवडणुकीवर टाकलेला बहिष्कार रात्री 10:30 वाजण्याच्या सुमारास मागे घेतला आहे। या संदर्भात शेतकऱ्यांनी सोमवारी दुपारी 2:30 वाजण्याच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांना निवेदन सादर केले। धोमधरण पाणी बचाव संघर्ष समितीसह पिंपरी ग्रामपंचायत, जयपूर ग्रामपंचायत, रहमतपूर व साप येथील चौंडेश्वरी कालवा पाणी वापर सहकारी संस्था, साप येथील ज्योतिर्लिंग कालवा पाणी वापर संस्था, अपशिंगे येथील श्रीराम कालवा पाणी वापर संस्था यांच्या वतीने देखील स्वतंत्रपणे निवेदन सादर करण्यात आले होते। एकूणच जलसंपदा विभागाच्या कारभाराविरोधात तीव्र प्रतिक्रिया उमटत होत्या। कोरेगाव तालुक्याच्या सर्वच भागात दुष्काळी परिस्थिती असून जलसंपदा विभागाने यावर्षी कॅनलचे रोटेशन सुरू असताना सातत्याने त्यामध्ये बदल केले आहेत। त्यामुळे कोरेगाव तालुक्याच्या दक्षिण भागातील रहमतपूर, अपशिंगे, साप, पिंपरी आणि जयपूर या विभागामध्ये कालव्याचे पाणी पोहोचलेच नाही। 2 महिन्यापूर्वी देखील अशीच परिस्थिती निर्माण झाली होती। त्यावेळी रहमतपूर येथील शाखा कार्यालयात जाऊन शेतकऱ्यांनी संबंधित अभियंत्यांना जाब देखील विचारला होता। शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिल्यानंतरही जिल्हाधिकारी कार्यालयात मोठ्या प्रमाणावर घडामोडी घडल्या। सातारा सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता योगेश शिंदे यांनी तात्काळ दक्षिण भागास पाणी देत असल्याचे लेखी पत्र सर्व पाणी वापर संस्थांना तात्काळ दिले। मात्र या पत्रावर त्यांचे समाधान झाले नाही। त्यांनी महसूल प्रशासनाकडून लेखी पत्र हवे आहे अशी भूमिका घेतली। अखेरीस रात्री 9:15च्या सुमारास प्रांताधिकारी अभिजित नाईक यांनी कोरेगाव तालुक्याच्या दक्षिण भागाला पाणी दिले जात असल्याचे देखील पत्र दिले। त्यानंतर बहिष्कार मागे घेत असल्याचे धोमधरण पाणी बचाव संघर्ष समितीचे पदाधिकारी नंदकुमार माने पाटील यांनी सांगितले। कधी नव्हे ते यावर्षी दक्षिण भागावर जाणीवपूर्वक अन्याय केला जात आहे। शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे ही बाब पूर्णपणे चुकीची असून आम्ही मतदानावर बहिष्कार टाकत होतो। आता मी निर्णय मागे घेतला असला तरी परत अन्याय झाल्यास पुन्हा आंदोलन छेडले जाईल असा इशारा माने पाटील यांनी दिला। पिंपरीचे ॲडव्होकेट अशोकराव पवार, जयपूरचे सरपंच कृष्णत निकम, अपशिंगेचे सरपंच प्रवीण भोसले, रहमतपूरचे माजी नगरसेवक विक्रम माने, कोरेगाव बाजार समितीचे संचालक राहुल निकम, दत्तात्रय पिसाळ यांच्यासहित रहमतपूर, जयपूर, पिंपरी, साप, अपशिंगे गावचे ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते। आंदोलन झाल्यानंतर आज कार्यकारी अभियंता शिंदे साहेब यांनी लेखी आम्हाला पत्र दिलं की आंदोलन माघार घ्या, मी पाणी देतो। पण पाणी देताना आम्ही तहसीलदारने जबाबदारीसाठी तहसीलदारने आम्हाला एक टपाल द्यावा, सगळ्या शेतकऱ्यांची विनंती आहे। तहसीलदारही टपाल दिले। त्यानुसार आम्ही संविधानाचा आदर राखून आम्ही मतदान प्रक्रियेत भाग घेत आहे। पण भाग घेतो म्हणून आम्ही माघार घेतली असं नाही। पुन्हा जर आम्हाला ह्याच्यावर काय झालं तर पुन्हा आम्ही आंदोलनास तयार आहोत। लोकसभा सार्वत्रिक निवडणूक लोकशाहीच्या उत्सवासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज। जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांची पत्रकार परिषदेत माहिती। सातारा लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी 7 मे रोजी मतदान होत आहे। लोकशाहीच्या या मोठ्या उत्सवात मतदान प्रक्रिया भयमुक्त आणि सुरळीत पार पाडण्यासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र डुडी व पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत दिली। निवडणूक व मतदान प्रक्रियेबाबत माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली। सातारा लोकसभा मतदारसंघात 6 विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे। भारतीय राज्यघटनेने दिलेला मतदानाचा अधिकार प्रत्येक मतदाराने बजवावा। एक मत लोकशाहीसाठी या भूमिकेतून लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी प्रत्येक मतदाराने मतदान करून लोकशाही बळकट करण्यामध्ये आपले योगदान द्यावे असे आवाहन डुडी यांनी केले। मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी येणाऱ्या मतदारास पाणी, उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून सावलीची सोय, दिव्यांग मतदारासाठी रॅम्प, व्हीलचेअरची व्यवस्था प्रशासनाने केली असून अत्यावश्यक वैद्यकीय सुविधांची सोय करण्यात आली आहे। प्रत्येक विधानसभा मतदारसंघात विशेष मतदान केंद्रे, महिला नियंत्रित केंद्रे, युवा नियंत्रित मतदान केंद्रे, दिव्यांग कर्मचारी नियंत्रित मतदान केंद्रे,
मतदान केंद्रांचा समावेश आहे। ये खूब मेहनत करके सब लोगों का वोटर रजिस्ट्रेशन इस बार इंश्योर किया है। सबके घरों में जाके, यूनिवर्सिटी में जाके, कॉलेज में जाके रजिस्ट्रेशन किया है और सबके घर पे हमने वोटर आईडी कार्ड पहुंचाया है। तो अभी सबकी जिम्मेदारी बनती है कि उन्होंने अपने जीवन से 1 घंटा निकालना चाहिए कल और मतदान केंद्र में जाके त्यांनी मतदान करना चाहिए। 100% या मतदानाचा त्यांचा जो अधिकार आहे त्यांनी बजावावा, याच्यासाठी संपूर्ण जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन सगळं सज्ज आहे। आपल्यासाठी मोठ्या प्रमाणात तयारी करण्यात आलेली आहे। आपण सगळ्यांनी निर्भीडपणे आणि आपला जो अधिकार आहे त्याच्यामध्ये कुठेही आपल्याला गैरसोय होणार नाही याची सर्व प्रकारची खात्री आम्ही सगळ्यांनी केलेली आहे। खास करून जे तरुण आपले मित्र आहेत त्यांना सगळ्यांना मी आवाहन करतो की तुमच्या सगळ्यांची कदाचित ही पहिली वेळ असेल मत देण्याची, त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी मोठ्या प्रमाणात येऊन देशाचा जो भविष्य तुम्ही ठरवणार आहे तुम्ही सगळ्यांना दिशा दाखवावी आणि मोठ्या प्रमाणात वोट द्यावं। कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्रांना साहित्याचे वितरण, कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात। सातारा लोकसभा मतदारसंघांतर्गत कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्रांना मतदानासाठी आवश्यक असणाऱ्या साहित्याचे वितरण सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अभिजित नाईक व अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर संगमेश कोळे यांच्या मार्गदर्शनाखाली येथील डी.पी. भोसले कॉलेजच्या मैदानात सकाळी 10 वाजल्यापासून करण्यात आले। दुपारपर्यंत ते सुरू होते। सातारा लोकसभा मतदारसंघातील मतदान 7 मे रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत होणार आहे। निवडणूक साहित्याचे वाटप करण्यासाठी स्वतंत्र पथके तयार करण्यात आली होती। मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर हे साहित्य जमा करून घेतले जाणार असून स्वीकृतीचे कामही डी.बी. भोसले कॉलेजच्या मैदानात होणार आहे। साहित्य वाटप करण्यासाठी व स्वीकृतीसाठी कर्मचारी तसेच नियंत्रण पथक नियुक्त करण्यात आले आहे। साहित्य वाटपासाठी नेमणूक करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांनी सकाळपासून टेबलद्वारे मतदान केंद्रनिहाय साहित्य वाटप कामकाजाला सुरुवात केली। नेमून दिलेल्या मतदान केंद्रावरील कर्मचाऱ्यांची हजेरी घेऊन मतदान केंद्राचे साहित्य मतदान केंद्राध्यक्ष व संबंधित मतदान अधिकारी यांच्या ताब्यात देण्यात आले। याबाबतची नोंद साहित्य वाटप नोंदवहीत घेण्यात आली। मतदान केंद्रनिहाय मतदान केंद्राध्यक्ष आणि सहाय्यक मतदान केंद्राध्यक्षांकडे ईव्हीएम म्हणजेच बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट आणि व्हीव्हीपॅट यंत्र, आवश्यक साहित्य तसेच मतदान प्रक्रियेविषयीचे विविध पाकिटे आणि लिफाफे आदी साहित्य सुपूर्द करण्यात आले। मतदान साहित्य ताब्यात घेतल्यानंतर नेमून दिलेले मतदान केंद्रावर पोहोचण्यासाठी वाहतुकीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती। त्यामध्ये एसटी बसेस आणि जीपची व्यवस्था करण्यात आली। कर्मचाऱ्यांच्या सोयीसाठी साहित्य वितरण ठिकाणी वाहतूक व्यवस्थेचा तपशील कॉलेज आवारात ठिकठिकाणी दर्शनी भागात ठळकपणे लावण्यात आला होता। या मतदारसंघामध्ये एकूण 3,13,183 मतदार असून 355 मतदान केंद्रावर मतदान होणार आहे। मतदान प्रक्रियेसाठी सुमारे 2,130 अधिकारी कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत। साहित्य घेऊन जाणाऱ्या प्रत्येक बसला पोलीस बंदोबस्त असून GPS प्रणाली अद्ययावत ठेवली आहे। अनुपस्थित कर्मचाऱ्यांच्या बदली काम पाहण्यासाठी पथके राखीव ठेवण्यात आली आहेत। कोरेगाव विधानसभा मतदारसंघात निश्चित केलेल्या मतदान केंद्रावर वेबकास्टिंगची तयारी पूर्ण झाली आहे। मतदानाच्या अनुषंगाने निवडणूक विभागामार्फत निवडणूक विषयक कामकाजासाठी नेमण्यात आलेल्या क्षेत्रीय तथा झोनल अधिकारी, मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी तसेच सहाय्यक यांना मतदानाच्या दिवशी प्रत्यक्ष करावयाच्या कामकाजाबाबत तसेच साहित्य वितरणापूर्वी कर्मचाऱ्यांना विहित नमुन्यातील माहिती भरताना घ्यावयाची काळजी, ईव्हीएम यंत्रातील तांत्रिक अडचणी कशा दूर कराव्यात, साहित्य स्वीकारताना व जमा करताना काय काळजी घ्यावी याबाबत अभिजित नाईक व डॉक्टर संगमेश कोळे यांनी सविस्तर मार्गदर्शन केले। प्रत्येक केंद्राच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे। लोकसभा निवडणूक मतदानाच्या अनुषंगाने कोरेगाव विधानसभा मतदारसंघात सर्व तयारी पूर्ण झाली असून ही निवडणूक मुक्त, निर्भय व पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज आहे। मतदानाच्या दिवशी प्रत्येक कर्मचाऱ्याने जबाबदारीने काम पार पाडावे। कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता या मतदारसंघातील प्रत्येक मतदाराने आपला मतदानाचा अधिकार बजावावा असे आवाहन अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर संगमेश कोळे यांनी केले आहे।
कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये प्रशासनाकडून महिला, युवा, जवान, किसान, दिव्यांग थीमनुसार मतदान केंद्राची उभारणी ग्रामीण जीवनाला केला स्पर्श. विशिष्ट संवर्गाला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने मतदान जनजागृतीचाच एक भाग म्हणून विशिष्ट मतदान केंद्र काही घटकांना मध्यवर्ती ठेवून उभारली जाणार आहेत. या घटकांमध्ये दिव्यांग, महिला, जवान, किसान आणि तरुण यांचा समावेश आहे. त्यानुसार कोरेगाव विधानसभा मतदारसंघातही अशी विशिष्ट मतदान केंद्रे उभी राहणार आहेत. त्यापैकी महिला मतदान केंद्राचे नाव सखी असे आहे. कोरेगावातील मतदान केंद्र क्रमांक 232 आणि खिंडवाडी येथील मतदान केंद्र क्रमांक 85 ही 2 केंद्रे सखी मतदान केंद्रे असणार आहेत. दिव्यांग थीमवर आधारित त्रिपुटी येथील मतदान केंद्र क्रमांक 156 हे केंद्र असेल. देऊर येथील मतदान केंद्र क्रमांक 55 आणि संगमावली येथील मतदान केंद्र क्रमांक 78 ही 2 मतदान केंद्रे युवा थीमनुसार उभारली जाणार आहेत. जवान या थीमनुसार तांदुळवाडी येथील मतदान केंद्र क्रमांक 185 आणि जय किसान वाघाघेवडा या थीमनुसार कोरेगावमध्ये केंद्र उभारले जाणार आहे. विशिष्ट घटकांना न्याय देण्यासाठी हे घटक प्रामुख्याने समाजासमोर येण्यासाठी मतदान जनजागृतीचा एक भाग म्हणून व्यवस्थित नियोजन करून आणि कल्पकतेप्रमाणे ही केंद्रे उभारली जाणार आहेत. ही केंद्रे या विशिष्ट थीमनुसार आहेत ते स्पष्टपणे जाणवण्यासाठी खबरदारी घेण्यात येत असून या केंद्रावर संबंधित थीमनुसार आकर्षक सजावट करण्यात येणार आहे. मतदान जनजागृती उपक्रमांतर्गत गेले 1.5 महिन्यापासून विविध उपक्रम राबवले जात आहेत. मतदानाचा टक्का वाढवणे किंबहुना 100% मतदान होणे यासाठी जनतेपर्यंत पोहोचणे हे ध्येय ठेवून अनेक उपक्रम राबवले जात आहेत. यामध्ये व्याख्याने, विविध स्पर्धा, मतदान शपथ घेणे यांचा समावेश आहे. त्यासोबतच महिला, जवान, किसान, दिव्यांग या घटकांना उभारी देण्यासाठी आणि त्यांचा सन्मान करण्यासाठी ही मतदान केंद्रे उभारली जात आहेत अशी माहिती कोरेगाव प्रशासनाकडून देण्यात आली.